नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:24 ते 9:06 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:51 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिनके दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:47 ते 12:29 आणि यमगंड काळ दुपारी 3:52 ते 7:34 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर युतियोग करेल, शनी नेप्च्यून बरोबर त्रिकोणयोग करेल आणि हर्षल बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहेत. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिलीची रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि व्ययातल्या शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं तुम्ही आराम करणं पसंत करा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरामध्ये काही नवीन वस्तू तुम्ही विकत घेऊ शकाल. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीय असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि लाभातल्या शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहा. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे काही अनपेक्षित सहज लाभसुद्धा मिळू शकतील. दूरगामी लाभाच्या संदर्भात सुद्धा काही उत्तम मार्ग तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमची बुद्धी आजच्या दिवशी तल्लख राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा तत्संबंधी काही महत्त्वपूर्ण व्यवहार तुमचे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आर्थिक संदर्भात आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस अशा प्रकारची कामंसुद्धा आजच्या दिवशी करू शकता. तुम्हाला आजच्या दिवशी काही चांगल्या नवीन युक्त्या किंवा आयडियाज सुचू शकतील की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी उपयुक्त असतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही उत्तम अनुभव तुम्हाला मिळू शकतील. अनपेक्षित काही लाभ मिळण्याची शक्यतासुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातल्या शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल.
आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह दिसून याल. त्याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस अशी काही कामं तुमच्या हातून होऊ शकतील. थोडीशी दगदग होईल, थोडीशी दमछाक होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण आयडियासुद्धा सुचू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगल्या संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास. तुळू राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि अष्टमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे सुद्धा तुमचा कल राहील. काही चांगल्या संधी तुम्हाला कामाच्या संदर्भात आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि पंचमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी हाती घेतलेली कामं पूर्ण करू शकाल. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. याचप्रमाणे नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं मार्गी लागतील. कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी निश्चित येतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंधसुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारे नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका. छोटे मोठे लाभ तुम्हाला मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अचानकपणे काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ येत आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र कार्यक्षेत्र संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि तुमच्याच राशीतला शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल.
जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, अतिशय उत्तम दिवस राहील. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्यासंबंधी काही उत्तम अनुभव येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.